Hello friends, this is the third lecture on mathematical logic. In first two lectures, what we learn? In first two lectures, we study the meaning of statement. We already know that. What is the meaning of statement? Statement is a declarative sentence which is either true or false but not both simultaneously. Then we go towards the truth values. We know what are the truth values of the statements. There are two truth values for the given statement. If the given sentence is a statement, remember, if the given sentence is a statement, then that statement have only two values. One is a T, means that is a true, can be written as 1, and another is false, can be written as 0. Right? Then remember, statements are always denoted by a small letters P, Q, R and S. Statements are always denoted by a small letters P, Q, R and S. Means P can be denoted by any statement, Q also for any statement, R and S are also for any statement. Remember, imperative, interrogative and exclamatory sentences are not a statements in mathematical logic. That is very important point. बरोबर. आता मग आपण स्टेटमेंट्स बघितले आणि स्टेटमेंट्स बरोबर काही एक्झाम्पल्स पण बघितलेले, ज्यामध्ये एखादा आदेश असेल, आज्ञा असेल, बरोबर, किंवा प्रश्नार्थक एखादं वाक्य असेल किंवा एखादं उद्गारवाचक वाक्य असेल, तर ते मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट्स होऊ शकत नाही. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल, बरोबर ना. तर मग आज आपण आता त्याच्या पुढच्या पॉइंटकडे जाऊया. व्हॉट द नेक्स्ट पॉइंट? दॅट इज कनेक्टिव्हज. आता तुम्ही हे एक लक्षात ठेवा, आपण स्टेटमेंट्स कशाने डिनोट करतोय? पी, क्यू, आर अँड एस ने आपण स्टेटमेंट्स डिनोट करतोय. स्टेटमेंट्स इन मॅथमॅटिकल लॉजिक. आता नेक्स्ट आहे बघा, कनेक्टिव्हज आपल्याला बघायचं आहे. तर व्हॉट इज कनेक्टिव्हज? कनेक्टिव्हचा नेमका रोल काय आहे? व्हॉट इट ऍक्च्युअली वर्क्स? कनेक्टिव्ह म्हणजेच काय होतं बघा, समजा तुमच्याकडे दोन स्टेटमेंट्स आहेत, बरोबर ना. तर त्या दोन स्टेटमेंट्सचं मिळून तुम्हाला एक आणखी एक स्टेटमेंट करायचं असेल, ज्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट्स असं म्हणतोय. तर ते कंपाऊंड स्टेटमेंट होण्यासाठी तुम्हाला काय आहे? कनेक्टिव्हची गरज आहे. तर आता कनेक्टिव्हचं मेन रोल काय आहे? दॅट कनेक्टिव्ह इज कनेक्ट टू डिफरंट स्टेटमेंट्स अँड इट फॉर्म्स अ कंपाऊंड स्टेटमेंट. राईट. आता समजा इथं आपण जे कनेक्टिव्ह बघणार आहोत त्यातलं पहिलं कनेक्टिव्ह आहे दॅट इज अ कंजक्शन, ज्याला आपण काय म्हणतोय? अँड इट कॅन बी डिनोटेड बाय धिस साइन. दिस इज अ कंजक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन, ज्याला आपण म्हणतोय ऑर अँड कॅन बी डिनोटेड बाय धिस साइन. त्याच्यानंतर थर्ड कनेक्टिव्ह आहे निगेशन, म्हणजेच त्याला आपण म्हणतोय नॉट, आणि ते आपण कसं डिनोट करतोय? या साइननं, बरोबर. त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे काय कनेक्टिव्ह आहे दॅट इज इफ देन. इफ देन कनेक्टिव्ह आहे, जे म्हणजेच काय आहे? इम्प्लिकेशन, आणि त्याचं साइन आहे हा रे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर लास्ट कनेक्टिव्ह जे आहे इफ अँड ओनली इफ, ज्याला आपण म्हणतोय डबल इम्प्लिकेशन, आणि आपण ते डिनोट कसं करतोय? या साइननं. तर लक्षात घ्या, मग हे कनेक्टिव्ह कसं वर्क करतात? तर समजा आता मी इथं सांगतोय पी एक स्टेटमेंट आहे, क्यू हे दुसरं स्टेटमेंट आहे. आपण आताशी बघितलं आपण स्टेटमेंट कशाने डिनोट करणार आहोत? पी आणि क्यू नी, बरोबर ना. मग हे पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत. तर मग या कनेक्टिव्हचा यूज करून आपल्याला एक स्टेटमेंट या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. तर मग काय होतं? पी अँड क्यू, दिस इज अ स्टेटमेंट, बरोबर. हे वाचताना कसं वाचायचं? पी अँड क्यू किंवा पी कंजक्शन क्यू, बरोबर ना. समजा दुसरा कनेक्टिव्ह आपण या ठिकाणी यूज करूया, पी ऑर क्यू. हे मी इथं लिहितो बरं का, पी अँड क्यू किंवा पी कंजक्शन क्यू. नंतर पी ऑर क्यू, पी ऑर क्यू, किंवा इथं आपण असं रीड करू शकतोय पी डिजंक्शन क्यू, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं निगेशन ऑफ पी, हे कसं आपण रीड करतोय? निगेशन ऑफ पी, म्हणजे पी या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचंय? निगेशन करायचंय. आता निगेशन म्हणून तुमच्या लक्षात ठेवा,
जनरली टीचं निगेशन आपण एफ म्हणतोय, म्हणजे ट्रूचं निगेशन काय आहे, फॉल्स आहे, आणि फॉल्सचं निगेशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. मीन्स टी अँड एफ आर निगेशन्स ऑफ इच अदर. ते एकमेकांचे काय आहेत, निगेशन्स आहेत, लक्षात घ्या. तर मग इथं काय झालं, पी अँड क्यू म्हणजेच काय, पी कंजक्शन क्यू, पी ऑर क्यू म्हणजेच पी डिजंक्शन क्यू, आणि हे काय आहे, निगेशन ऑफ पी. बरोबर. आता त्याच्यानंतर इफ देन हे आपण कसं डिनोट करतोय, पी इम्प्लाइज क्यू. कसं रीड करायचं बघा, हे पी इम्प्लाइज क्यू, किंवा हेच आपण असंही डिनोट करू शकतोय, इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू. दिस इज इफ देन कंडिशन. आता तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही 9th मध्ये पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री मध्ये बघितलेला आहे, जिथं तुम्ही इफ देन हा कन्सेप्ट यूज केलेला आहे जॉमेट्री मध्ये. तर इफ देन मध्ये काय होतं, इफ एक स्टेटमेंट असेल आणि देन एक दुसरं स्टेटमेंट असेल, आणि तुम्ही तिथं बघा हा पॉइंट तुम्ही कुठं बघितलाय सांगतो तुम्हाला मी. सुरुवातीला तुम्ही थेरम, त्याच्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स, बरोबर ना, तर हे कोरोलरीज वगैरे ज्या डेफिनेशन बघितलाय त्याच्यामध्ये तुम्ही हा इफ देनचा कन्सेप्ट बघितलेला आहे. तर तिथं काय होतं, इफ नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, दिस इज अँटीसेडंट, आणि जो देन नंतरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ कॉन्सिक्वेंट. आठवतं का बघा, म्हणजे इफ नंतरच्या पार्टला आपण काय म्हणतोय, अँटीसेडंट म्हणतोय, आणि देन नंतरच्या पार्टला आपण काय म्हणतोय, कॉन्सिक्वेंट म्हणतोय. आणि जर आपण अँटीसेडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज केला, म्हणजे इफ नंतर मी कॉन्सिक्वेंट लिहिला आणि देन नंतर मी अँटीसेडंट लिहिला, तर त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतोय, कॉन्व्हर्स असं म्हणतोय. लक्षात घ्या, तो कोणाचा कॉन्व्हर्स, या स्टेटमेंटचा तो कॉन्व्हर्स आहे. मग तुम्ही असे बरेच त्या ठिकाणी सेंटेन्सेस बघितले असणार आहेत. बघा तुम्हाला आठवतात काय, इफ अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल देन ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे स्टेटमेंट आहे, इफ अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल देन ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता समजा मला इथं इफ नंतरचा पार्ट काय आहे, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल, दॅट इज अँटीसेडंट, आणि कॉन्सिक्वेंट काय आहे, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता जर मला या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहायचा असेल तर काय होणार आहे बघा, इथं काय होणार अगोदर, इफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल, दॅट्स अ कॉन्व्हर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट्स. असे स्टेटमेंट्स तुम्ही बघितलाय 9th मध्ये, 9च्या जॉमेट्रीमध्ये तुम्ही बघितलेला आहे. तुम्हाला आठवतात का बघा, जिथे तुम्ही थेरम्स, कोरोलरी वगैरे त्याच्या डेफिनेशन बघितलाय, त्यामध्ये तुम्ही दिस इज अ कंडिशनल स्टेटमेंट म्हणतोय आपण याला. म्हणजे इथं काय आहे, इफ नंतरचा जो पार्ट आहे अँटीसेडंट आणि देन नंतरचा जो पार्ट आहे कॉन्सिक्वेंट, दे आर डिपेंड्स ऑन इच अदर. बरोबर ना, म्हणून आपण याला काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट्स, काहीतरी कंडिशन त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली आहे. तर मग इथं इफ देन त्याला आपण इम्प्लिकेशन असं म्हणतोय, पी इम्प्लाइज क्यू. बरोबर, तर पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय, इफ पी देन क्यू. मग मला सांगा आता, पी इथं काय झाला, पी इज अ अँटीसेडंट, क्यू काय झाला, क्यू इज अ कॉन्सिक्वेंट. बरोबर ना. आता मग त्याच्यानंतर इफ अँड ओनली इफ. बरोबर, आता इफ अँड ओनली इफ काय हो, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. बरोबर ना, म्हणजेच काय, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. म्हणजेच काय, इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी. याला आपण काय म्हणतोय, डबल इम्प्लिकेशन. म्हणजे बघा मी इथं डिनोट कसं केलं, ते पी डबल इम्प्लाइज क्यू. आता हेच आपण इक्वल्स टू काय म्हणतोय बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हा त्याचा मिनिंग आहे. म्हणजे काय, पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजेच इफ अँड ओनली इफ कंडिशन. आता इफ अँड ओनली इफ कंडिशन काय बघा, इफ पी इम्प्लाइज क्यू देन क्यू इम्प्लाइज पी, दॅट इज अ इफ अँड ओनली इफ कंडिशन्स. तर बरोबर, तर सर्वांना मला सांगा आता हे सगळे कनेक्टिव्ह व्यवस्थित लक्षात आले का. कनेक्टिव्ह म्हणजे आपण काय म्हणतोय, दोन स्टेटमेंट्सना कनेक्ट करणार, त्यांना एक संध एक वाक्य करणारं जे काय नोटेशन आहे त्याला आपण काय म्हणतोय, कनेक्टिव्ह असं म्हणतोय. आणि आपण लॉजिक मध्ये कोणते कोणते कनेक्टिव्ह बघणार आहोत, तर लॉजिक मध्ये आपण एक बघणार आहोत तो अँड, ज्याला आपण म्हणतोय कंजक्शन.
नेक्स्ट बघणार होते डिजंक्शन, त्याला आपण म्हणतोय ऑर. थर्ड आहे त्याला निगेशन म्हणजेच नॉट. फोर्थ आहे इम्प्लिकेशन म्हणजेच इफ देन. आणि फिफ्थ आहे डबल इम्प्लिकेशन दॅट इज इफ अँड ओनली इफ. तर सर्वांना हे कनेक्शन लक्षात आले, कनेक्टिव्ह लक्षात आले. आता बघा मग त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत दॅट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट व्यवस्थित लक्ष द्या बरं का मुलांना. कारण काय होतं जेव्हा आपण स्टेटमेंट्स बघितलं, स्टेटमेंट म्हणजेच काय, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ट्रू आणि फॉल्स या त्याच्या काय ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हेही माहित असलं पाहिजे इंट्रोगेटिव्ह असेल, एक्सक्लेमेटरी, हे जे काही सेंटेन्सेस आहेत दे आर नॉट द स्टेटमेंट्स इन मॅथमॅटिकल लॉजिक. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं कनेक्टिव्ह. आता कनेक्टिव्ह कोणते कोणते बघितले आठवतात ना सर्वांना. फर्स्ट आपण बघितलं अँड, त्याला आपण म्हणतोय कंजक्शन. सेकंड बघितलं ऑर, त्याला आपण म्हणतोय डिजंक्शन. थर्ड बघितलं आपण निगेशन म्हणजेच नॉट. आणि फोर्थ बघितलं आपण इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन. आणि फिफ्थ बघितलेलं आपण डबल इम्प्लिकेशन म्हणजेच इफ अँड ओनली इफ. तर हे 5 कनेक्टिव्ह आपण बघितलेले आहेत. मग आता पुढे जाऊया कंपाऊंड स्टेटमेंटला. आता व्हॉट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट आता आपण थेरी बघितलेलं आहे. जे काही स्टेटमेंट्स आहेत ते आपण काय करतोय पी क्यू आर आणि एस ने डिनोट करतोय. दिलेले स्टेटमेंट्स आपण पी क्यू आर आणि एस ने डिनोट करतोय. तर बघा मग कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय. आता मी इथं लिहिलं पी अँड क्यू, बरोबर ना, म्हणजेच पी कंजक्शन क्यू. तर हे कंबाईन जे झालेलं स्टेटमेंट आहे याला मी काय म्हणतोय, इट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. इट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. कळतो का बघा. म्हणजे काय झालं, इथं 2 स्टेटमेंट्स आहेत आणि तो कनेक्टिव्ह आहे. त्या कनेक्टिव्हनी त्या 2 स्टेटमेंट्सला एकत्र केलेलं, बरोबर. आणि मग ते एकत्र केल्यानंतर जे काय तयार होईल त्याला आपण काय म्हणतोय कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतोय. कळतं का बघा सर्वांना. तसंच समजा मी लिहिलं पी ऑर क्यू. आता इथं काय आहे, पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट्स आहेत. आणि दिस इज व्हॉट, दिस इज अ कनेक्टिव्ह ज्याला आपण काय म्हणतोय डिजंक्शन म्हणजेच ऑर. आता मग काय झालं, पी आणि क्यू यांना या डिजंक्शनने काय केलेलं आहे, एकत्र आणलेलं आहे, बरोबर. सो धिस कंबाईन फॉर्म्स कंपाऊंड स्टेटमेंट, बरोबर. त्याच्यानंतर समजा मी असं म्हटलं पी इम्प्लाइज क्यू, तर हे सुद्धा काय झालं, इट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. पी डबल इम्प्लाइज क्यू हे सुद्धा काय झालं, इट इज ऑल्सो कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्टेटमेंट्स असतील आणि त्यांना जर आपण या कनेक्टिव्हचा युज करून, कोणते कोणते कनेक्टिव्ह आहेत लक्षात आहेत ना, कोणते कोणते कनेक्टिव्ह आहेत बघा. फर्स्ट कंजक्शन, सेकंड डिजंक्शन, थर्ड निगेशन, फोर्थ इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन, आणि फिफ्थ आहे डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ, बरोबर. तर मग 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्टेटमेंट्स आहेत आणि जर आपण त्या स्टेटमेंट्स मध्ये त्या 5 पैकी कुठलंही एखादं जर कनेक्टिव्ह आपण युज केलं तर त्या स्टेटमेंट्सला आपण काय म्हणतोय, त्या कंबाईन स्टेटमेंट्सला आपण काय म्हणतोय, कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतोय. आता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज काय असणार आहे. तर या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही कशावरती डिपेंड असणार आहे, त्या दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे याच्यावरती त्या कंपाऊंड स्टेटमेंटची काय ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. म्हणजे काय, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट इज डिपेंड ऑन बोथ द स्टेटमेंट्स विच इन्क्लूड्स इन दॅट. त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये ज्या 2 स्टेटमेंट्स इन्क्लूड झालेले आहेत तर त्या दोन्हीची जी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे त्याच्यावरती त्या कम्प्लीट कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ठरते. आता त्यासाठी आपण एक एक कनेक्टिव्ह आणि त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज आपण इथं बघूया, बरोबर. आता त्यासाठी पहिल्यांदा आपण बघूया कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन. सर्वांना लक्षात आहे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय, द स्टेटमेंट 2 or more statements are connected by the connectives, then they form a compound statement, बरोबर. तर मग त्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू कशी, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कशावरती डिपेंड असणार आहे, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट कंपाऊंड स्टेटमेंट डिपेंड्स ऑन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट्स विच आर इन्क्लुडिंग इन दॅट कंपाऊंड स्टेटमेंट्स, बरोबर. आता समजा इथं त्यासाठी सुरुवातीला मी इथे एक टेबल आखतोय. टेबल
तर तो टेबल मी टाकणार आहे ज्यावरून तुमच्या सगळं लक्षात येईल की ट्रूथ व्हॅल्यूज कशी लक्षात ठेवा. आता आपण कंपाऊंड स्टेटमेंट्स बघितलेले बरोबर ना. आता तेच कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज युझिंग द टेबल्स आपण या ठिकाणी आता बघूया. तर आपण कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हटले बघा, दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्टेटमेंट्स जर कनेक्टिव्हने आपण कनेक्ट केल्या तर त्या कंबाईन स्टेटमेंट जे काय तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतोय. मग त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कशावरती डिपेंड असणार आहे, त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू त्यामध्ये जे इन्क्लूड झालेले जे स्टेटमेंट्स आहेत त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरती त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. तर मग आपण पहिलं कनेक्टिव्ह जे आहे दॅट इज अ कंजक्शन. आता या कंजक्शन मध्ये बघा आपण या ठिकाणी दोन स्टेटमेंट्स घेतलेले आहेत पी आणि क्यू. लक्षात घ्या जेव्हा तुम्ही दोन स्टेटमेंट्स घ्याल पी आणि क्यू तेव्हा लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी तुम्हाला पी च्या 4 आणि क्यू च्या 4 ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे बरोबर. आणि जेव्हा तुम्ही दोन पेक्षा अधिक म्हणजे 3 स्टेटमेंट्स घ्याल म्हणजे पी क्यू आणि आर तेव्हा तुम्हाला पी च्या 8 क्यू च्या 8 आणि आर च्या पण किती 8 ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे ते आपण पुढे बघूया. सुरुवातीला तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की नेमकं त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी आपण फाइंड आउट करतोय. तर मग इथं पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी टी एफ एफ आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी एफ टी एफ बरोबर. हाच पॅटर्न आपण पुढे पण ठेवलेला आहे लक्षात घ्या. इम्प्लिकेशन मध्ये पण असंच आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये पण आपण हाच पॅटर्न ठेवणार आहोत. तर इथं बघा मग काय झालं, कंजक्शन बरोबर. कंजक्शन मध्ये काय तुम्हाला दिसतं बघा, टी टी असेल तरच टी आहे नाहीतर ती काय आहे एफ 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 आहे. म्हणजे कंजक्शन मध्ये आपण काय म्हणू शकतोय, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स इज ट्रू इफ both the statement patterns having the truth value true. म्हणजे जर तुमचं कनेक्टिव्ह हे कंजक्शन असेल तर त्या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असतील तरच त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. नाहीतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणजे काय, जर टी अँड टी घेतलं तरच ते काय येणार आहे, टी येणार आहे. जर तुम्ही टी अँड एफ घेतला तर ते काय येणार आहे, एफ येणार आहे. एफ अँड टी घेतला तर ते सुद्धा काय येणार आहे, एफ येणार आहे. आणि एफ अँड एफ घेतला तरी सुद्धा ते काय येणार आहे, एफच येणार आहे. म्हणजे याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल कंजक्शन मध्ये काय असणार आहे, इफ बोथ टी देन टी अदरवाइज इट इज फॉल्स बरोबर ना. म्हणजे दोन्ही ट्रू स्टेटमेंट्स असतील तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ज्यामध्ये आपण कनेक्टिव्ह कोणता यूज केलाय, कंजक्शन. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे आणि कनेक्टिव्ह काय कंजक्शन तर त्याची येणारे ट्रूथ व्हॅल्यूज काय असणार आहे, ट्रू असणार आहे. कधी, बोथ ट्रू देन ट्रू अदरवाइज इट इज फॉल्स. दॅट इज अ कंजक्शन. नाउ सी द सेकंड कनेक्टिव्ह दॅट इज अ डिसजंक्शन. आता डिसजंक्शन मध्ये काय होतं, डिसजंक्शन मध्ये नेमकं त्याच्या उलट आहे. डिसजंक्शन मध्ये काय आहे, जर त्या दोन कंपाऊंड स्टेटमेंट मधल्या म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट मधले जे दोन स्टेटमेंट्स आहेत त्यापैकी एकाची जरी व्हॅल्यू ट्रू असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काय होणार आहे, ट्रू होणार आहे. म्हणजेच काय, ऍटलीस्ट वन स्टेटमेंट हॅव्हिंग द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन द कंपाऊंड स्टेटमेंट हॅव्हिंग द सेम ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. रिमेंबर म्हणजे काय झालं बघा इथं, आता टी ऑर टी काय येतं, टी आलं. टी और एफ बघा ना, टी और एफ या दोन मध्ये एक टी आहे त्यामुळे काय येणार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टीच येणार. एफ और टी एक टी आहे त्यामुळे टी येणार आणि एफ और एफ इथं टीच नाहीये त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, एफ येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगतो तुम्हाला, इन डिसजंक्शन in a given statement pattern if at least one statement having the truth value true then the truth value of that compound statement is what, true. आता बघा मग ते कसं असणार आहे, मी तर लिहितोय टी और टी काय येणार आहे, टी. आता ऍटलीस्ट वन आपण म्हटलेलं आहे, कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त दोन्ही ट्रू असतील तरी चालेल ना. मग काय होतं, टी और टी काय येणार आहे, टी. टी और एफ काय येणार आहे, टीच. एफ और टी काय येणार आहे, टीच. आणि एफ और एफ काय येणार आहे, एफ. लक्षात घ्या. तर या पद्धतीनं ह्या स्टेटमेंट म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे काय बघा,
in for conjunction if both T then T, otherwise it is false. But for disjunction at least one T then T, otherwise it is false. लक्षात आलं सर्वांना. याच्यानंतर दिस इज अ निगेशन. थर्ड कनेक्टिव्ह जे आपण बघतोय दॅट इज अ निगेशन. तर निगेशन खूप सोपं आहे. त्यामध्ये काय, इथं पी ची ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे टी आणि एफ घेतलेली आहे. आता मगाशी मी तुम्हाला बोलताना सांगितलं निगेशन म्हणजेच काय, खऱ्याचं काय असणार आहे, खोटं असणार आहे, आणि खोट्याचं निगेशन काय असणार आहे, खरं असणार आहे. म्हणजेच काय, ट्रू असेल स्टेटमेंट तर व्हॉट इज द निगेशन ऑफ दॅट, फॉल्स. आणि जर स्टेटमेंट पॅटर्न एफ असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. बरोबर ना. मग आता तुम्हाला हे 3 टेबल बघितल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर जेव्हा तुम्ही कंजक्शन डिस्जंक्शन कडे गेलाय त्या ठिकाणी तुम्ही पी आणि क्यू अशा 2 स्टेटमेंट्स यूज केलाय आणि फॉर दिस निगेशन ओनली यू यूज वन स्टेटमेंट. व्हॉट इज दिस? तर त्याचं उत्तर सोपं आहे. रिमेंबर, कंजक्शन असेल, डिस्जंक्शन असेल, इम्प्लिकेशन असेल किंवा डबल इम्प्लिकेशन असेल तर हे जे कनेक्टिव्ह आहेत हे बायनरी कनेक्टिव्ह आहेत. बायनरी म्हणजेच काय, इट रिक्वायर्स ऍटलिस्ट 2 स्टेटमेंट्स. पण जेव्हा तुम्ही निगेशन कडे याल तर हे निगेशन कसलं स्टेटमेंट आहे, इट इज अ युनरी स्टेटमेंट. युनरी म्हणजेच काय, याच्यासाठी फक्त एकच स्टेटमेंट पुरेस आहे, याच्यासाठी 2 स्टेटमेंटची आवश्यकता नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळं सर्वांना आता हे लक्षात आले का बघा, कंजक्शन, डिस्जंक्शन आणि निगेशन लक्षात आले का बघा.